अभिमान वाटतो की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. इथं आहे दरवाजा, इथून आतमध्ये जायचं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत. पंचधातूपासून बनवलेली तोफ आहे. कसलं जरी ऊन पडलं तर ह्याचं टेम्परेचर वाढत नाही. त्याला म्हणायचं कलाल बांगडी. मुख्य 3 तोफा अशा 572 तोफा छोट्या मोठ्या मिळून, सॉरी 516 तोफा छोट्या मोठ्या मिळून दगडावरती. शिक्षकांनी इतिहास शिकवला होता. त्या इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आज दिसून आली. आणि पण जात असताना आपलं इथं एक कंपनी आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो जंजिरा किल्ल्यावरती. गेल्या व्हिडिओ बघितला असतो तुम्ही, तो व्हिडिओ बघून घ्या. आता दुपार झालेला आहे, 2 वाजून गेल्यात. तर पाठीमध्ये तुम्ही किल्ला बघू शकता. इकडं या बोटमधून जायचं आहे आपल्याला. आता आपण तिकीट काढूया आणि जाऊया, मग तुम्हाला दाखवतो पुढे. तर आता आपण तिकीट काढून घेऊ. तिकीट 70 रुपये ना, 70 रुपये तिकीट आहे बोटचं. जाऊया. आता पॉपकॉर्न घेतलं आपण खायला, 10 रुपयाला एवढं भेटतं. खाऊया. तर तिकीट काढून चाललो आहे मी. 125 रुपये तिकीट आहे बोटचं आणि किल्ल्याचं पण. तर सरांपाशी तिकीट आहेत. आपण जाऊया पुढं. आता किल्ला तुम्ही बघू शकता, इकडे लांब आहे. आता बोटमध्ये बसायचं आणि मस्तपैकी जायचं किल्ल्यावरती. सगळ्या आतमध्ये बोटच आहेत. बोटमध्ये जायचं, बसायचं मस्त. इथं आहे दरवाजा, इथून आतमध्ये जायचं. आता त्या बोटमधनं आपण ह्या बोटमध्ये आलेलो आहे बारक्या. काय ह्यांचं नियोजन आहे मला माहित नाही. त्या बोटमधून तिथून इथं आणण्यासाठी एवढे बोट घेतलेले आहे. काय सगळं तुम्ही हे स्टॉप करून वाचू शकता. गोड पाण्यात जरा नाही सगळं बरोबर. ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी हो माहिती सांगा सर. चला सांगा लवकर. पाण्यात तलाव. समुद्रात गोड पाणी. समुद्र चारी बाजूने असताना सुद्धा मालवण मध्ये 2 विहिरी आहेत. त्या काळात घेतलेल्या ह्याच्यात गोड पाणी लागलेलं आहे तलावाला. बर. असे 2 तलाव आहेत. रायगडावरती 2
बर. तिथं 2 विहिरी आहेत, विहिरी पण आहेत बाजूला. ती काय सांगितलं होतं? मशीद आहे कुठं मशिदी आहे ती ही आहे काय म्हणतो आपण ती राजवाडा म्हणतो सुद्धा त्यांना जिंकता आला नाही. त्याला कारण 2 एक तर तटबंदी किती पण तोपा डाग अजिबात तटबंदीचा एवढा दगड सुद्धा फुटत नव्हता. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यावर असणारी कलाल बांगडी तोप सगळ्यात मोठ्या पल्ल्याची तोप आहे. 572 तोपा कुठे. परत थोरले बाजीराव पेशवे त्यांचा भाऊ अण्णासाहेब पेशवे काहीतरी नानासाहेब अण्णाजी पण पेशवे असं त्यांच्या काळात त्यांनी जिंकलं. त्यावेळेस मोबाईल कोण मोबाईल सिद्धी जोहरच्या त्यांच्याच ताब्यात त्यांच्या पिढीच्या ताब्यात होता किती हिस्ट्री मोठी 117 वर्षानंतर तब्बल मराठ्यांच्या हातात आला किल्ला बाजीराव पेशव्यांच्या काळात. संभाजी महाराज शिवाजी महाराज दोघांना तिकीट काढा ती गाईड आहे म्हणून बघतो तटबंदी आहे तिकडे काय नाही. कलाल बांगडी मोठे. 5 मजले होतं राहिलंय 3 मजले. लोकांनी यातलं सागवान निघलंय पूर्ण. सागवान निघून बघणं म्हणजे ह्यात सागवान एवढं होतं. समोर त्या शेष मंदिराला 7 खिडक्या होत्या. 7 खिडक्यांना 7 काचा होत्या. त्या खिडक्यावर ज्या वेळेला ऊन पडायचं तयार होईल त्या विहिरीच्या पाण्यात त्यासाठी ती फेमस समोर शेष मंगल आला. त्याला 7 खिडक्या होत्या वेगळ्या वेगळ्या. त्याला वेगळ्या वेगळ्या 7 कलरच्या काचा बसवलेल्या होत्या. त्या 7 काचांवर ज्यावेळेला ऊन पडायचं त्यावेळेला त्या पाण्यानं गोड पाण्यानं ती तयार व्हायची. तो पुसलायची काय पुसलं थांब व्हिडिओ काढतो. चला सर काय सर कुठं राहिले कर दे.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। खाली बाजूला ही तसली वाट्या दिसते देवळ त्यातनं पहिला आडीची गोळी सोडायची आपल्या लांब पल्ल्या बंदुका असायचा त्याला काही खाली उतरायची जागा नाही खाली 4 आहेत 3 आहेत 3 इकडेच काहीतरी वेगळं वेगळं आहे. तोफा केवढ्या मोठ्या तू सर तोफ केवढी मोठी बाई तयार केले हा तोफ जी आहे ही एक कलाल बांगडी म्हणजे काय कलाल म्हणजे कल्लोळ म्हणजे आगीचा कल्लोळ जे होतो त्याला कलाल म्हणायचं आणि बांगडी म्हणजे बांगडीच्या आकाराच्या गोळे टाकले जायचे त्याचे काड्या दिसतील त्या काड्यात लोखंडी ही तसल्या गोल काड्या असायच्या ती तोफ मागं ओढण्यासाठी ह्याच्यात लोखंड टाकून मागं पुढे घ्यायला त्याचा वापर केला जायचा त्या तोफाचा कमीत कमी वजन 22 टनापर्यंत पंचधातूपासून बनवलेली तोफ आहे. कसलं जरी ऊन पडलं तर ह्याचं टेम्परेचर वाढत नाही त्याला म्हणायचं कलाल बांगडी. लांब किती गोळा जातो? लांब ह्या तोफाचा पल्ला साधारण 12 ते 15 किलोमीटर पर्यंत जातो. 12 ते 15 किलोमीटर. एकदा गोळा टाकला 12 ते 15 किलोमीटर पर्यंत जाऊन आदळणार ते गोळा. परत पुढे जी आली गायमुख तोफ साधारण ह्याचं वजन होतं 8 टनापर्यंत. किती? 8 टनापर्यंतचं ह्याचं वजन आहे. हे पण सेम पंचधातूनेच बनवलेली आहे. आणि ती जी आहे ती झाली चवडी तोफ त्याचं वजन साधारण 16 टनापर्यंत आहे. ह्या सगळ्या तोफांची रेंज आहे 6 किलोमीटरपासून ते 12 ते 15 किलोमीटरपर्यंत असायचं. मुख्य 3 तोफा अशा 572 तोफा छोट्या मोठ्या मिळून 516 तोफा छोट्या मोठ्या मिळून त्या गडावरती सर या इकडे तोफा लावले शेजन तोफा लावले ते हा जाऊया वापस खाली. कोणाकोणाचे
तीच घरातच म्हणतो मी हो. आता काळात करणं सोपं नाही. पायरीचा एक दगड उचलत ना आता काळात. आवाज वरती खूप कसली राहतो आहे का नाही पहिले लोक आता कुठं आता बुक कशी लागलो अयो बुक बुकले लागली कुठे समाधी म्हणतो ती कुठे ह्याच्यामध्ये तर किल्ला बघून झालेला आहे. आता आपण चाललोय माघारी. पण त्या बोटात नाही, या बोटात आलेलो आहे आता माघारी जाण्यासाठी. आपण मागाशी इथून बसलेलो तर आता वापस आलेलो आहे. तर आता बोटमधून आलोय बाहेर. उमेर म्हणलाय मला खिकडं धावतो. खिकडं कुठं धावतोय काय माहिती, कुठं न्यायला लागलंय मला. ए कुठं आहे खाली? कुठं इथून दिसतंय का? होय आहेत क्या इथं आहेत ह्याच्यामध्ये दिसते कॅमेरा. तो तिकडं पुढं आहे दिसायचं नाही बहुतेक कॅमेरा कॅप्चर व्हायचं नाही. बारका लागला येते. कसं वाटलं आतमध्ये जाऊन? आज मुरुड जंजिरा बघून खूप छान वाटले. बर जे जुन्या आठवणी जे शिक्षकांनी इतिहास शिकवला होता बर त्या इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आज दिसून आली. आणि खूप अतिशय हिस्ट्रीची माहिती मिळाल्याबद्दल आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यवस्थित झाल्याबद्दल आणि त्यांनी ऐकून घेतल्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि एकदम मस्त बोला अशी व्हिजिट झालेली आहे. आणि आमचा विद्यार्थी चैतन्य शेवाळे याने कॅमेरामॅनची भूमिका तसंच चॅनलची भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहे. तर तुमचं काय मत गेल्याबद्दल, किल्ला बघितल्याबद्दल? बघितल्याबद्दल काय आहे, त्यावेळेसची जी काही इतिहासाची साक्ष आहे, सगळ्यात मोठी नोंद जी आहे त्या इतिहासानं आज सुद्धा विचार जर केला तर अंगावरती शहारी उभा राहते. तर आजच्या माणसात आणि त्या माणसांमध्ये किती फरक होता, त्या लोकांची बलाढ्य शक्ती, आजच्या जीवनशैलीतला फरक. आणि एक अभिमान वाटतो की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. अखंड हिंदुस्थानाचा राजा असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात आपण जन्माला आलो, याचा सार्थ अभिमान. जय भवानी, जय शिवराय. वातावरण चेंज झाल्यामुळे काय हां वातावरण चेंज झालं आहे. प्रवास केलेला आहे. आम्ही काय म्हणाल मंगेश का चालतंय बघ ना. मंगेश का चालतो? अरे मंगेश तो ते ऍक्टिंग करून धावतोय. मंगेश अक्षय. तर आपण आता जेवण करण्यासाठी आलोय. ते परत पाऊस पडत नाही. जेवण करून घेऊया मस्त.
जेवण करून आलो आता आपण स्टिंग घेतली आहे प्यायला गार, तर पिऊया जाऊया. तर आता जेवण वगैरे करून चाललो आहे आता माघारी आपण. तर बघू आता कुठे जायचं का डायरेक्ट घरी जायचं, मग दाखवतो पुढे. गाडी लावली तर गाडीत जाऊया. बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है रूप जिंदगी, जियो जो है सब. पण जात असताना आपलं इथं एक कंपनी आहे. कंपनी कुठली आहे पण गॅसची कंपनी आहे. गाईस गॅसची कंपनी आहे. गॅसची कंपनी आहे. आपल्याला परवानगी नव्हती गॅस लिकेज झाल्यामुळे, म्हणून पण आपण केली परवानगी. कंपनीतनं आम्ही आलोय बाहेर बसतोय बघून. आतमध्ये मोबाईल काय अलाउड नव्हता त्यामुळे काही शूट करू शकलो नाही. तर मस्त वाटलं आत बघून. तर जाऊया पुढचा प्रवास करूया. या ठिकाणी तर आम्ही आता आलोय, पोचलोय आता करकममध्ये. मस्त ट्रिप झाली आमची. आम्ही 7 वाजता त्या कंपनीमधून निघलो होतो, आता 4 वाजले ते. तर सगळे आलोय आपण. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय.